चला, शाळेचा पहिला दिवस. सलोनी चाले मम्मीच्या बाया पडून. 10वीचं वर्ष आहे या वर्षीचं. वीर पण चाललाय. हा, नमस्कार मंडळी, नमस्कार. साहेब कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, शाळेचा पहिला दिवस कोणाकोणाला आठवतो? शाळेचा पहिला दिवस नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही शाळेचा पहिला दिवसाचा निबंध तुम्हाला लिहायला जर का सांगितलं असेल पहिले लहानपणी, तर ते सुद्धा नक्की आवर्जून कमेंट करून कळवा. कुणी कुणी निबंध पण लिहिला होता शाळेचा पहिला दिवस. तर चला, आज आहे शाळेचा पहिला दिवस. वीर आणि सलोनी चालले शाळेला. जय आहे 12वीला. जयचं अजून 12वीचं कॉलेज चालू व्हायला उशीर आहे. वीर 7वीला गेला आहे आणि सलोनी 10वीला गेली. त्यामुळे वीर जाणार आहे देवरुख शाळा नंबर 3मध्ये आणि सलोनी जाणार आहे न्यू इंग्लिश स्कूल देवरुख हायस्कूलमध्ये. शाळेचा पहिला दिवस कसा वाटतंय वीर? म्हणजे बस आली नाही रे, ती सुपरफास्ट बस गेली. म्हणजे सलोनीची शाळा आहे ना, त्या शाळेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आता. होय ना सलोनी? 100 वर्षामध्ये पदार्पण, बरोबर ना? 100वं वर्ष आणि सलोनीची 10वी, बरोबर ना? त्या शाळेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, बरोबर. आणि काय शाळेचं नाव? न्यू इंग्लिश स्कूल देवरुख. न्यू इंग्लिश स्कूल देवरुख हायस्कूल. पावसाचं काय वातावरण अजून नाही आहे. हे छत्र्या काय घेतल्या आहेत नाही ना? घेतलेस तू? तसं काय पावसाचं वातावरण दिसत नाही. पाऊस येईल असं काय सांगता येत नाही. पाऊस येईल असं काय वाटत नाही मला, कारण पूर्ण ऊन आहे जास्त. संध्याकाळी वातावरण बदलू शकतं थोडंफार. चला मंडळी, लालपरी आले. सलोनीला आणि वीरला आता वर्षभर असं बसला हात दाखवून जावं लागणार. चला, चाललाय होय पहिलीचा वर्ग. मी पवार नाक्यामध्ये उतरलो. चला, सावरकर चौकात उतरलो आहे आम्ही. पवार नाका, पूर्वीचा पवार नाका. आणि इथूनच जवळ वीरची शाळा आहे, देवरुख शाळा नंबर 3, म्हणजे बोंदे शाळा ना, पूर्वीची बोंदे शाळा. हे तेव्हा शाळेचा पहिला दिवस. काय मग सुट्टी संपली आता? श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत हो, आजचे पंचायत. इयत्ता 7वीचा वर्ग आणि हा वर्ग असणार आहे वीरचा वर्ग. वीर, चल दिदीच्या शाळेत जाऊन येतो काय? हां, दिदीच्या शाळेत बघूया. हां, चला तर मंडळी जाऊया देवरुख हायस्कूलमध्ये. आता देवरुख शाळा नंबर 3मध्ये प्रवेशोत्सव चालू होईल. थोडा काय कार्यक्रम चालू होतील आणि आजचा दिवस अगदी मुलांचं स्वागत करण्यात जाणार आहे. पण तोपर्यंत आपण जाऊया देवरुख हायस्कूलमध्ये, सलोनीच्या शाळेत. ओके साहेब, धन्यवाद. बघा, गणेश साहेबांच्या गाडीवरून आलो, त्यांनी सोडला नाही मला. चला मंडळी, ज्या शाळेला शतक महोत्सवीत पदार्पण केलं आहे, शतक महोत्सवी वर्षात ज्या शाळेनं पदार्पण केलं आहे ती शाळा म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरुख, अर्थातच आपलं देवरुख हायस्कूल या नावानं आपली प्रसिद्ध असणारी ही शाळा आहे. त्या शाळेमध्ये आपली सलोनी इयत्ता 10वीमध्ये आहे.
26 आणि 27 शतक महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे आपल्याला थोडासा उशीर झाला त्यामुळे प्रार्थना वगैरे आटपले आणि सर्व मुलं आपापल्या वर्गामध्ये जाऊन बसलेत. सलोनीचा 10वीचा वर्ग पण त्या साईडला पाठीमागच्या साईडला आहे थोडासा. या जो समोरची जी इमारत दिसते त्याच्या बॅक साईडला एक इमारत आहे, तिथे सलोनीचा 10वीचा वर्ग आहे. म्हणजे चला आपण शाळा नंबर 3मध्ये जाऊया. सरस्वती मातेचं पूजन आपल्यासाठी कोणी नसलं तर आपण सर्वांसाठी आहोत. ही भावना आपण मुलांना शिकूया आणि या अशा हस्त्या प्रसन्न अशा गुलाबपुष्पाने मान्यवरांचं स्वागत करूया. मी सर्वप्रथम सांगू मिळवलेल्या विनंतीमध्ये की आपण शाळेमध्ये पाल्याला दाखल केलं तो विश्वास 100% सार्थ करू असा आश्वासन त्यांच्या हातात आपल्या आपण या कार्यक्रमामध्ये आज तुमच्यासाठी कार्यक्रम आहे. हे ना जोरदार टाळ्या होत्या. सन्माननीय सदानंद भागवतकर मंगेश गोरुले, आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे. मला खूप आनंद झाला. मी मुलांसोबत मिसळून राहीन. मी गुरुजींचं ऐकेन. मी आईबाबांचं स्वप्न पूर्ण करेन. धन्यवाद. बस त्या पंखांमध्ये एक नंबरचं बळ यावं, सगळ्यांच्या पंखांमध्ये असंच बळ यावं ही सदिच्छा व्यक्त करते. शाळा देवरुख नंबर 3 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नवनाथांचे स्वागत. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी कांबळे, त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी करंडे, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळी भागवत साहेब. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा एक कायमस्वरूपी लक्षात राहणारा दिवस. शाळेत पहिलं पाऊल टाकलं की या पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांच्या पहिलं पाऊल आपण कागदावरती उमटवणार आहोत आणि एक आठवण म्हणून आपल्याकडे ठेवणार आहोत. नक्कीच आज सर्वांमध्ये उत्साह आहे. आपण या सर्व मुलांना अगदी वाजत गाजत प्रभातफेरी काढून आणि त्यांचं औक्षण करून शाळेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांमध्ये उत्साह आहे. शासनानं देखील हा प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा यासाठी शासन परिपत्रक काढलेलं आहे. शाळेचा पहिला दिवस आणि ज्यांना कोणाला नक्की पहिल्या दिवसाची शाळेची जर आठवण आली असेल, लहानपणीचे दिवस आठवले असेल
मराठी शाळेचे तर नक्की सांगा. तर मंडळी चला पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी, चला.